नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली खाऊ गल्ली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम करतोय। त्यासाठी मी व्हिप क्रीम, फ्रेश क्रीम, मिठाई मेट आणि व्हॅनिला इसेन्स घेतलंय। ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी नंतर सांगणारच आहे। आईस्क्रीम करायला सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाल बटनवर प्रेस करा, ज्यामुळे तुम्ही माझ्या नवीन पदार्थांचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकाल। चला तर मग करूया व्हॅनिला आईस्क्रीम। आईस्क्रीम करण्यासाठी आपण जे साहित्य मोजून घेणार आहे ते आपण ह्या 2 कपनी मोजून घेणार आहे। हा 250 ml चा कप आहे आणि हा त्याचा अर्धा कप आहे। ह्याने आपण साहित्य मोजून घेणार आहे। तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्या आणि त्यांनी सगळं साहित्य मोजून घ्या। इथे मी 1 कप व्हिप क्रीम घेतली। व्हिप क्रीम तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता। ही 1 कप व्हिप क्रीम आता आपण फेटून घेणार आहोत। फेटण्यासाठी तुम्ही याचा पण वापर करू शकता, पण याने फेटायला खूप वेळ लागतो, कमीत कमी 20 ते 25 मिनिटं लागतात, म्हणून आपण हँड मिक्सरने फेटून घेऊया। क्रीम आपण फेटून घेतोय। ही क्रीम फेटताना एकदम थंडच हवी, तरच ही क्रीम चांगली फेटली जाते। आधी आपण एकदम स्लो मोडमध्ये फेटून घेऊया, एक 3 ते 4 मिनिट। आता आपण थोडंसं वाढवूया आणि एक 2-3 मिनिट फेटून घेऊया। आपली क्रीम चांगली फेटून झाली आहे। तुम्ही बघाल ही याला चांगली चिकटते, खाली पडत नाहीये। याचा अर्थ आपली क्रीम आपल्याला जशी हवी आहे तशी फेटून झाली आहे। आता याच्यात आपण हा अर्धा कप फ्रेश क्रीम घालतोय आणि हा अर्धा कप आपण मिठाई मेट घालतोय। मिठाई मेटच्या ऐवजी मिल्क मेड सुद्धा तुम्ही वापरू शकता। दोन्हीही कंडेन्स मिल्कचेच प्रकार आहेत। साधारण अर्धा ते पाऊण चमचा इतका आपण इसेन्स घालतोय। आपण अर्धा ते पाऊण चमचा व्हॅनिला इसेन्स घातलाय। चमच्याने आपण आधी थोडंसं मिक्स करून घेऊया। परत एकदा आपण हँड बीटरनी 1 मिनिटभर चांगलं मिक्स करून घेऊया। एक मिनिट परत आपण चांगलं मिक्स करून घेतलंय। हे या पद्धतीने मिक्स तयार होतं। आता आपण ज्याच्यात सेट करणार आहोत त्याच्यात ओतून ठेवायचं। याच्यावर आपण प्लास्टिक पेपर, बटर पेपर किंवा फॉइल पेपर लावू शकतो, ज्याच्यामुळे आईस क्रिस्टल तयार होणार नाही। हा थोडासा आपण आईस्क्रीमचं जे बॅटर आहे तिथपर्यंत घालूया आणि याच्यावर झाकण लावूया। कमीत कमी 8 ते 10 तास आपण फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं किंवा एक पूर्ण रात्र सेट करून घ्यायचं। आपला आईस्क्रीम तयार। 8 ते 10 तास सेट करून झालेला आहे आईस्क्रीम। आपण बघूया कसं झालंय। तयार झालेलं आहे आपलं व्हॅनिला आईस्क्रीम। तुम्ही हे करून पहा कसं होतंय हे तुम्ही मला तुमच्या कमेंट्सद्वारे अवश्य कळवा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्ही माझ्या नवीन पदार्थांचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकाल।
भेटूया पुन्हा नवीन पदार्थासह. तोपर्यंत नमस्कार.